हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस सेट 32 सॉल्व करणार आहोत. तर त्याच्यामध्ये इथे बघा कॉस्ट प्राइस जी आपली आहे ते हे एकदा रीड करून घ्या. इन ट्रेडिंग ऑल एक्सपेन्सेस इन्कर्ड ऑन an article before it can be sold have to be added to the cost price of the article. That is called total cost price of the article. म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट म्हणजे आता दुकानदार आहे जो कुठली एखादी गोष्ट होलसेलमध्ये आणतो विकत, तेव्हा त्याला जो आणताना ट्रान्सपोर्ट लागतो किंवा पेट्रोलचा खर्च लागतो ते सगळं त्याच्यात किंवा लेबर लागतं त्याच्यात त्याचा खर्च तो कॉस्ट प्राइस मध्ये ऍड होतो. ठीक आहे, तो आपण कॉस्ट प्राइस मध्ये ऍड करणार आहे आणि मग तो विकतो आणि त्याच्यातनं मग ते ज्याला काय पैसे मिळतात ते त्याचं प्रॉफिट असतं. तर इथे आता आपण बघूया पहिल्या क्वेश्चन मध्ये. फ्रॉम अ होलसेलर संतोष बॉट 400 eggs फॉर ₹1500 अँड स्पेंड 300 ऑन ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, त्याने जेव्हा एग्ज आणले तेव्हा त्याला किती पे करायला लागले एक्स्ट्रा वरती ट्रान्सपोर्टवर? ₹300. 50 eggs फेल डाऊन अँड ब्रोक. चला आता आधी आपण इथे लिहून घेऊया टोटल कॉस्ट प्राइस ऑफ 400 eggs. सॉरी एग्स किती येणार आहे ती? कॉस्ट प्राइस ऑफ 400 eggs. कॉस्ट प्राइस ऑफ 400 eggs प्लस काय येणार आहे? ट्रान्सपोर्ट कॉस्ट म्हणूया आपण त्याला. ठीक आहे, मग हे किती आहे? 1500 प्लस 300 म्हणजे किती येणार आहे? टोटल ₹1800. आता टोटल एक किती होते? टोटल एक्स इज इक्वल टू किती होते? 400. त्यातले किती तुटले? 50 तुटले. मग आपण लिहूयात नंबर ऑफ ब्रोकन एग्ज इज इक्वल टू किती होते ते? 50 होते. म्हणजे मग नंबर ऑफ एग्ज लेफ्ट किती असणार आहेत? किती उरले? नंबर ऑफ एग्ज लेफ्ट इज इक्वल टू 400 मायनस 50 इज इक्वल टू 350. म्हणजे हे एवढे उरले, 350 एग्ज उरले. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे? सेलिंग प्राइस किती सांगितली आहे? पर एग ₹5. मग ते लिहून घेऊ. सेलिंग प्राइस ऑफ ईच एग इज इक्वल टू ₹5. सो देअरफॉर टोटल सेलिंग प्राइस आता काढायला लागेल. ही एका एगची सेलिंग प्राइस आहे, आपल्याला टोटल 350 एगची सेलिंग प्राइस काढायची आहे. सो टोटल सेलिंग प्राइस ऑफ 350 एग्स इज इक्वल टू 350 इंटू 5 इज इक्वल टू किती येणार आहे? 5 0 0, 5 5 25, कॅरी ओव्हर 2, 5 3 15 प्लस 2 इज 17. सो 1750. ही किती एकची प्राइस आली? 350 एकची. मग आता बघा, ही टोटल सेलिंग प्राइस आहे, ही टोटल कॉस्ट प्राइस आहे. मग सेलिंग प्राइस काय दिसते तुम्हाला? कमी दिसते कॉस्ट प्राइस पेक्षा, म्हणजे काय झालंय? लॉस झालाय. मग इथे लिहून घेऊ आपण देअरफॉर आणि टोटल सेलिंग प्राइस लिहून घेऊ. टोटल सेलिंग प्राइस इज इक्वल टू 1750. सो देअरफॉर टोटल सेलिंग प्राइस इज लेस दॅन कॉस्ट प्राइस. म्हणजे काय? देअरफॉर इट इज लॉस. मग आता लॉसचा फॉर्म्युला लिहावा लागेल. लॉस इज इक्वल टू काय आहे? लॉस इज इक्वल टू इथे येईल टोटल कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. सो हे येणार आहे 1800 मायनस 1750. म्हणजे हे किती उरत आहे? लॉस किती झाला? 50. मग आपण खाली काय लिहून घेणार? आन्सरमध्ये लिहून घ्या संतोष इनकर्ड अ लॉस ऑफ ₹50. चला सेकंड प्रॉब्लेम रीड करूयात. अब्राहम बॉट गुड्स वर्थ ₹50,000 अँड स्पेंट ₹7,000 ऑन ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्राय. इफ ही सोल्ड द गुड्स फॉर ₹65,000 डिड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस अँड हाऊ मच? आता हे तर एकदम सोपं आहे बघा. सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस दिलेली आहे, सेलिंग प्राइस दिलेली आहे. इथे लिहून घेऊ आपण टोटल कॉस्ट प्राइस लिहून घेऊ, कारण त्याच्यात आपल्याला ट्रान्सपोर्ट आणि काय ऍड करायचं आहे? आपल्याला ऑक्ट्राय ऍड करायचं आहे. सो टोटल कॉस्ट प्राइस
इज इक्वल टू ₹50,000 प्लस काय आपण ॲड करणार त्याच्यात, ट्रान्सपोर्ट अँड प्लस ऑक्ट्राय. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे आता 50,000 प्लस ट्रान्सपोर्ट आणि ऑक्ट्राय किती दिलेलं आहे 7,000. तर लिहून घेऊ आपण 7,000. सो हे काय येणार आहे मग ₹57,000. आता हे 57,000 काय आहे, टोटल कॉस्ट प्राइस आहे. मग इथे लिहून घेऊ आपण टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू ₹57,000. आता आपल्याला सेलिंग प्राइस माहिती आहे काय आहे, सेलिंग प्राइस इज इक्वल टू ₹65,000. 65,000 हे बुकमध्ये दिलेलं आहे. म्हणजे आता ह्याच्यावर आपण कम्पेअर करून काय करायचं, लॉस आहे का प्रॉफिट आहे. बघा सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त आहे, म्हणजे हे काय आहे, प्रॉफिट आहे. मग इथे लिहून घेऊ आपण सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. सो देअरफॉर इट इज अ प्रॉफिट. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहून घेऊयात. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग सेलिंग प्राइस किती आहे 65,000 मायनस कॉस्ट प्राइस आहे 57,000. सो हे मायनस केल्यावर किती होणार आहे, 65 मायनस 57 इज 8. सो इथे येणार आहे 8,000. म्हणजे हे काय झालंय, प्रॉफिट झालंय. मग खाली आन्सरमध्ये लिहून घेऊ आपण अब्राहम मेड प्रॉफिट ऑफ ₹8,000. नेक्स्ट रीड करूया. अजित कौर बॉट 50 kg sack of sugar for ₹1,750. But as sugar price fell, she had to sell it at ₹32 per kg. How much loss did she incur? आता इथे ऑलरेडी सांगितलं की लॉस झालेला आहे. मग आपण सेलिंग प्राइस काढून घेऊया त्याच्यामध्ये. चला इथे लिहून घेऊयात कॉस्ट प्राइस ऑफ 50 kg शुगर किती दिलेली आहे इज इक्वल टू ₹1,750. आता आपल्याला माहिती आहे टोटल शुगर किती आहे 50 kg. टोटल शुगर इज इक्वल टू 50 kg. मग आपल्याला 1 kg शुगर किती त्यांनी विकली, ₹32 पर kg. सेलिंग प्राइस ऑफ 1 kg शुगर इज इक्वल टू किती आहे ₹32. ठीक आहे, म्हणजे मग पूर्ण आपल्याला ह्याची काढायला लागेल 32 इंटू काय करायला लागेल 50 kg शुगरची काढायला लागेल. मग लिहून घेऊ आपण सेलिंग प्राइस देअरफॉर सेलिंग प्राइस ऑफ 50 kg शुगर इज इक्वल टू किती लिहिणार मग आपण 50 इंटू 32. सो ते येणार आहे 0. 32 5 जा, आता हे आपण 5 2 जा 10 कॅरी ओव्हरला 1 5 3 जा 15 प्लस वरी 1600 आली सेलिंग प्राइस किती 50 kg शुगरची. सो लिहून घेऊ आपण देअरफॉर सेलिंग प्राइस इज लेस दॅन कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे 1,750 आणि आपल्याला सांगितलं की ऑलरेडी लॉस आहे, त्यामुळे मी हे कंपॅरिझन आपण डायरेक्ट लिहून घेतलं की सेलिंग प्राइस इज लेस दॅन कॉस्ट प्राइस देअरफॉर इट इज अ लॉस. मग लॉसचा फॉर्म्युला लिहून घेऊ. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मग इथे येणार आहे 1,750 मायनस 1,600 इज इक्वल टू किती येत आहे ₹150. हे काय झाला लॉस झाला. मग ते खाली आन्सरमध्ये लिहून घेऊ आपण अजित कौर
incurred a loss of rupees how much 150. चला नेक्स्ट रीड करूयात. कुसुमताई बॉट 80 कुकर्स ॲट ₹700 each. ट्रान्सपोर्ट कॉस्ट her ₹1,280. If she wants a profit of ₹18,000, what should be selling price per cooker? म्हणजे बघा 80 कुकर तिने आणले ॲट ₹700 each, म्हणजे एक कुकर 700 रुपयाला आणला, 700 रुपीजला. ट्रान्सपोर्ट कॉस्ट तिला एवढा खर्च आलाय 1,280. इफ शी वॉन्ट्स अ प्रॉफिट, म्हणजे एवढं तिला प्रॉफिट हवंय, मग तिने पर कुकर किती रुपीजला विकला पाहिजे त्याची प्राइस आपल्याला काढायची. सो इथे लिहून घेऊ आपण कॉस्ट प्राइस ऑफ 1 कुकर. आधी किती दिली आहे कॉस्ट प्राइस ऑफ 1 कुकर 700 रुपीज. सो हे लिहून घेऊ कॉस्ट प्राइस ऑफ 1 कुकर इज इक्वल टू ₹700. ठीक आहे. मग आता कॉस्ट प्राइस आपल्याला किती 80 कुकरची आपल्याला ह्याच्यावरनं काढता येईल. मग ते काढूयात आपण कॉस्ट प्राइस. देअरफॉर कॉस्ट प्राइस ऑफ 80 कुकर्स इज इक्वल टू किती येणार आहे 700 इंटू त्याला 80 मल्टिप्लाय करायला लागेल. सो 8 7 किती आहे 56 आणि पुढे 3 0 म्हणजे 56,000 आली 80 कुकरची कॉस्ट प्राइस. आता टोटल कॉस्ट प्राइस आपल्याला मिळाली. त्याच्या कॉस्ट प्राइस तर ही 80 कुकरची टोटल कॉस्ट प्राइस आपण कशी काढणार आहे. ॲडिशन काय करायला लागेल आपल्याला ट्रान्सपोर्टचा खर्च ॲड करायला लागेल. सो ते ॲड करूयात. देअरफॉर टोटल कॉस्ट प्राइस ऑफ कुकर्स इज इक्वल टू किती येणार आहे 56,000 प्लस 1,280. सो हे काय येणार आहे 57,280. ही कॉस्ट प्राइस आपल्याला 80 कुकर्सची मिळाली. टोटल कॉस्ट प्राइस मिळाली आपल्याला ही. आता प्रॉफिट तिला किती हवंय 18,000 प्रॉफिट हवंय. सो आपण ते लिहून घेऊ नाव प्रॉफिट इज इक्वल टू ₹18,000. म्हणजे हे प्रॉफिट आपल्याला दिलेलं आहे एवढं प्रॉफिट आहे. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे बट प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग सेलिंग आता इथे प्रॉफिट आपल्याला माहिती आहे ते लिहून घेऊयात 18,000. सेलिंग प्राइस माहिती आहे का आपल्याला नाही. सो हे असंच राहू देत. कॉस्ट प्राइस किती आहे मायनस 57,280. आता बघा इक्वेशनमध्ये तुम्ही काय शिकला आहे. जर तुम्हाला हे एक आपल्याला गोष्ट फाइंड करायची आहे ती जी आपल्याला माहीत नाही आहे तर आपण काय करतो त्याला एकटं पाडतो. म्हणजे हे 57,000 आहे मायनसमध्ये ते इथे गेल्यावर काय होणार आहे प्लसमध्ये होणार आहे. म्हणजे हे दोन्हीकडनं काय करायला लागेल ॲडिशन करायला लागेल. मग ते लिहून घेऊ ॲडिंग 57,280 ऑन बोथ साइड्स. मग कसं येणार आहे ते 18,000 प्लस 57,280 इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस 57,280 प्लस 57,280. म्हणजे इथे मग काय होतं मायनस प्लस इथे कॅन्सल होतं आणि फक्त सेलिंग प्राइस जातं. मग आता सेलिंग प्राइस आपण आता इथे लिहू शकतो. सेलिंग प्राइस इज इक्वल टू या दोघांची ॲडिशन. किती येईल ॲडिशन 0 8 2 7 प्लस 8 इज 15. कॅरीला गेला 1 5 प्लस 1 इज 6 प्लस 1 इज 7. सो 75,280 ही काय झाली सेलिंग प्राइस झाली. मग आता आपल्याला प्रॉफिटला किती हवं होतं 18,000. मग आता हे सेलिंग प्राइस आपल्याला मिळाली. म्हणजे ह्याच्यावरनं आता आपण काय करायचं एक कुकर तिने कितीला विकला तिला एवढं प्रॉफिट मिळाला ते फाइंड करायला लागेल. मग आता लिहून घेऊ आपण सेलिंग प्राइस ऑफ 1 कुकर इज इक्वल टू काय येणार आहे सेलिंग प्राइस ऑफ 80 कुकर्स डिवायडेड बाय हाऊ मच 80. बरोबर. मग 80 कुकरची सेलिंग प्राइस काय आहे 75,280 डिवायडेड बाय 80. सो इथे 0 0 कॅन्सल होईल आणि ह्याची आता डिव्हिजन करायला लागेल. इथे मी साईडला डिव्हिजन करून दाखवते रफमध्ये तुम्ही पण करा. 7528 डिवायडेड बाय 8 0 0 इथे कॅन्सल झालाय. सो 8 बघा 8 किती आहे 8 9 जा
72 आहे, तर इथे लिहू आपण 8 9 72. 5 - 2 इज 3. 7 - 7 इज 0. मग हा 2 खाली घेतला. आता 8 4 32 आपल्याला माहिती आहे. 8 4 32. सो इथे 0 0. मग हा 8 खाली घेतला. 8 1 8. सो किती मिळाले आपल्याला अमाऊंट? 941. सो इथे लिहून घेऊ आपण इज इक्वल टू ₹941. म्हणजे ही काय झाली? सेलिंग प्राइस ऑफ 1 कुकर झाली. ठीक आहे, हे आपण लिहिलेलं आहे वरती. तर इथं लिहून देते, सेलिंग प्राइस ऑफ 1 कुकर इज इक्वल टू ₹941. आता फायनल आन्सर कसं लिहिणार आहे आपण? तर इथे आपण असं लिहून घेऊ, कुसुमताई शुड सेल 1 कुकर ॲट रुपीज किती? 941 टू मेक अ प्रॉफिट ऑफ ₹18,000. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. Indrajit bought 10 refrigerators at ₹12,000 each and spent 5,000 on transport. For how much should he sell each refrigerator in order to make a profit of ₹20,000? सेम क्वेश्चन आहे वरच्या सारखाच. चला सॉल्व करूयात. पहिले मग आपल्याला काय करायला लागेल? कॉस्ट प्राइस ऑफ इच रेफ्रिजरेटर लिहायला लागेल. जे दिलंय ते लिहून घेऊया आधी आपण. जे गिवन आहे ते कॉस्ट प्राइस ऑफ इच रेफ्रिजरेटर इज इक्वल टू किती आहे? ₹12,000. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉस्ट प्राइस ऑफ आता काय सांगितलं आहे? आता त्यांनी टोटल रेफ्रिजरेटर किती आणले? 10 आणले, म्हणजे मग आपल्याला त्याची प्राइस काढायला लागेल. सो इथे लिहून घेऊ आपण, देअरफॉर कॉस्ट प्राइस ऑफ 10 refrigerators is equal to ₹12,000 into 10. म्हणजे किती झाले? ₹1,20,000. ठीक आहे, आता ही फक्त कॉस्ट प्राइस मिळाली आपल्याला. टोटल कॉस्ट प्राइस कशी मिळणार आहे? जेव्हा आपण त्याच्यामध्ये काय ऍड करू? ट्रान्सपोर्ट ऍड करू. ट्रान्सपोर्टला त्यांनी ₹5,000 खर्च केलाय. सो इथे लिहून घेऊ आपण, टोटल cost price is equal to total cost price of 10 refrigerators is equal to ₹1,20,000 प्लस किती ऍड करायला लागणार आहेत? 5,000. कशाचे? ट्रान्सपोर्टचे. प्लस 5,000 म्हणजे हे किती झाले? ₹1,25,000. आता हे काय मिळाले आपल्याला? टोटल कॉस्ट प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर्स इज इक्वल टू ₹1,25,000. हे मिळालं आपल्याला. आता आपल्याला प्रॉफिट किती दिलेलं आहे? 20,000. त्याला 20,000 प्रॉफिट आहे, म्हणजे हे प्रॉफिट दिलेलं आहे. प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आपला? आधी लिहून घेऊ, प्रॉफिट. नाव प्रॉफिट इज इक्वल टू ₹20,000. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे? देअरफॉर प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सो आता इथे आपल्याला प्रॉफिट माहिती आहे, ते लिहून घेऊ, 20,000 इज इक्वल टू सेलिंग प्राइस आपल्याला माहिती आहे का नाही? सो हे असंच लिहून घेऊ. कॉस्ट प्राइस किती आहे? मायनस 1,25,000. आता परत आधीच्या प्रॉब्लेम सारखं की सेलिंग प्राइस आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजे हे 1,25,000 मायनस इथे मायनसमध्ये आहे, म्हणजे इथे गेल्यावर काय होणार आहे? प्लसमध्ये. देअरफॉर लिहून घेऊ आपण 20,000 प्लस 1,25,000 इज इक्वल टू सेलिंग प्राइस. ठीक आहे, इक्वेशनमध्ये आपण जसं केलंय तसं इथे केलं आपण. देअरफॉर आता सेलिंग प्राइस या साईडला घेऊ आपण. सेलिंग प्राइस इज इक्वल टू 1,25,000 प्लस 20,000 किती होणार आहे? 1,45,000
म्हणजे ही झाली सेलिंग प्राइस. आता आपल्याला काय काढायचं आहे की एक रेफ्रिजरेटर फॉर हाऊ मच शुड ही सेल इच रेफ्रिजरेटर, म्हणजे एक रेफ्रिजरेटर तो कितीला विकेल जर त्याला 20,000 प्रॉफिट हवा असेल तर. तो लिहून घेऊ आपण. देअरफॉर सेलिंग प्राइस ऑफ वन रेफ्रिजरेटर इज इक्वल टू काय करायला लागेल, सेलिंग प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर्स डिवाइड बाय किती करायला लागेल, 10, म्हणजे येणार आहे 1,45,000 डिवायडेड बाय 10. म्हणजे इथे 0 0 कॅन्सल झाला. अमाऊंट काय मिळाली, 14,500. म्हणजे एक त्याने कितीला विकलं पाहिजे, 14,500 ला. सो खाली आन्सर लिहून घेऊ आपण. आन्सर मध्ये लिहून घ्या, इंद्रजीत should sell each refrigerator for rupees 14,500. चला आता लास्ट वन बघूयात. ललिताबाई sold seed worth rupees 13,700 in her field. She had to spend 5,300 on fertilizers and spraying pesticides and rupees 7,160 on labor. If on selling her produce she earned 35,400, what was her profit or her loss? आता इथे दिलेलं नाहीये की प्रॉफिट झालं तिला का लॉस झालाय. कॉस्ट प्राइस बघा काय काय आहे. कॉस्ट प्राइस मध्ये काय काय होणार आहे, तिने एवढे सीड्स तिने विकत घेतले तर त्याची प्राइस आहे ही. त्याच्यानंतर शी हॅड टू स्पेंड 5,300 ऑन फर्टिलायझर्स, म्हणजे हा पण तिला खर्च झाला. त्याच्यानंतर पेस्टिसाइड्स करता एवढा खर्च म्हणजे खर्च झाला आणि लेबर्स करता एवढा खर्च झाला. म्हणजे हा पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर करता एवढा खर्च झाला, हा लेबर करता झाला. म्हणजे ह्या सगळ्याची ऍडिशन म्हणजे काय येणार आहे, टोटल कॉस्ट प्राइस. चला आता आधी आपण मग काय लिहून घ्यायचंय, टोटल कॉस्ट प्राइस लिहून घ्यायची. इथे लिहून घेऊ मग टोटल कॉस्ट प्राइस is equal to cost price of seeds, cost of seeds प्लस काय येणार आहे, फर्टिलायझर्स प्लस कॉस्ट ऑफ लेबर. ठीक आहे, मी या सगळ्याची ॲडिशन करू. किती आहे, सीड्सची कॉस्ट प्राइस 13,700 प्लस फर्टिलायझर्स किती आहे 5,300 प्लस लेबरला किती खर्च आला 7,160. म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस किती झाली, ह्याची ॲडिशन करा इथे. चला आता हॉरिझॉन्टल ॲडिशन करूयात आपण. शेवटी येणार आहे 0, 6, 1 + 3 is 4 + 7 is 11. म्हणजे इथे येणार आहे 1, कॅरी जाणार आहे 1. 7 + 6 is 13 + 3 is 16. काय जाणार आहे 1, 1 + 1 is 2. सो किती आलं इथे 26,160. हे काय मिळालं आपल्याला, टोटल कॉस्ट प्राइस मिळाली. ठीक आहे, इथे लिहून घ्या टोटल कॉस्ट प्राइस. मग आता सेलिंग प्राइस किती आहे, देअरफॉर सेलिंग प्राइस इज इक्वल टू ₹35,000. हे बघा सेलिंग प्राइस इथे आपल्याला दिलेली आहे. शी अर्न 35,400. म्हणजे 35,400 काय आहे, सेलिंग प्राइस आहे. मग आता ह्याच्यावरून आपल्याला आता कंपॅरिझन करून कळेल की प्रॉफिट झालं का लॉस झालं. बघा इथे सेलिंग प्राइस जास्त आहे कॉस्ट प्राइस पेक्षा, म्हणजे तिला प्रॉफिट झालाय. इथे लिहून घेऊ आपण देअरफॉर सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस, देअरफॉर इट इज प्रॉफिट. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस आहे 35,400 मायनस कॉस्ट प्राइस किती आहे 26,160. चला सबट्रॅक्शन करा. 0, 10 - 6 is 4. इथे येणार आहे 3, 3 - 1 is 2. त्याच्यानंतर 15 - 6 is 9.
2 minus 2 is 0. So 9,240. हे काय मिळालं आपल्याला? प्रॉफिट मिळालं. चला मग खाली आन्सर मध्ये आपण काय लिहिणार? ललिताबाई मेड अ प्रॉफिट ऑफ ₹9,240. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? इथं एकदम सोपं आहे प्रॉफिट आणि लॉसचे प्रॉब्लेम्स. तुम्ही एकदा न बघता स्वतःहून सोडवून बघा, आधी एकदा बघून सोडवा, मग तुम्हाला कळेल की काय काय करायला लागतं, काय काय स्टेप्स फॉलो करायला लागतात. आणि त्याच्यानंतर एकदा न बघता सोडवा, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये सोडवायला खूप सोपं जाईल. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.